भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पंचम खंड भाग दुसरा भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धांची कल्पना। भिक्खू त्यामधील पाठ 1 भिक्खू कसा असावा या संबंधी बुद्धाची कल्पना, या संबंधी भगवान बुद्धांची कल्पना। भिक्खूंकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः भगवान बुद्धांना भिक्खूंकडून आपल्या काय अपेक्षा आहे हे स्वतः भगवान बुद्धाने भिक्खूंना सांगितले। ते असे, जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो, तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही। बघा, हे पात्रता येतं म्हणजे बा हे जर असं तर तो लायक आहे, नाही तर मग त्याला घेऊ पण नाही आणि त्याला देऊ पण नाही, असं इथून लक्षात येतं। परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणांची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळावयाला शिकला आहे, तोच खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे। म्हणजे ही पात्रता आहे घेण्याची। आपले काय होते, दारू पिते का, घे मग, आहे का नाही, सुधरासाठी बदमाश आहे काय, घे मग। तर ही पात्रता नाही आहे त्याची पात्रता चांगल्या बनण्यानंतर घेण्याची पात्रता आहे त्याची। चांगला असं तरच त्यानं घ्यावं म्हणते, असं इथं म्हटलं गेलेले आहे, भगवंताचे ते सांगणं आहे। परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणांची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळावयाला शिकला आहे, तोच खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे। जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही। जो मनुष्य दुसऱ्यांजवळ मार्सेना कशी काम करते, जसं प्रवचन सुरू झालं तसं त्याचं चालू होते, तसं नेहमी मनुष्य दुसऱ्यांजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही। जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय। केवळ भिक्षा मागणारा भिक्षू ठरत नाही। ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो, तोच खरोखर भिक्खू। जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो, तोच खरोखर भिक्खू होय। सामान्य जनांना अप्राप्य असे मुक्ती, सुख, विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून ते भिक्खू ज्याने वासनांचा आस्त्रवांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल। ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूंचे भाषण मधुर असते। धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममाण
असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून च्युत होणार नाही. म्हणजे असा भिक्खू धम्मापासून दूर होणार नाही. म्हणजे धम्मामध्ये बा सदैव त्याने धम्मात राहायला पाहिजे असं भगवंताचं म्हणणं आहे. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये. दुसऱ्याला लाभलेल्याची स्पृहा करू नये. दुसऱ्याचा मत्सर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. जो दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. अल्पच का होईना परंतु जे मिळाले आहे त्याचा तो अवहेर करीत नाही. जो शुद्ध जीवी आहे, प्रमादरहित आहे, अशाची देवसुद्धा प्रशंसा करतात. जो आपले नामरूप म्हणजे आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे. भगवंत म्हणतात असे. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो वासनाच्या आश्रयशयाने प्राप्त होणारे सुखमय शांती पद निब्बाण प्राप्त करतो. बुद्ध शासनात प्रसन्न असणाराच मनुष्य हा निब्बाण शांतीपद, सुखमय शांतीपद निब्बाण प्राप्त करतो. हे भिक्खू, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केल्यास, राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील, म्हणजे निब्बाणाला जाशील. निब्बाण ही जिवंतपणे प्राप्त होणारी अवस्था आहे. काय नाश करायला लागेल? राग आणि द्वेष. असं नाही का थोडंसं, असं नाही का बया पूर्ण नॅचरल झाला पाहिजे, नैसर्गिक झाला पाहिजे, तरच निब्बाणाला जाशील असं भगवंत म्हणतात. निब्बाणाला जासाल असे भगवंत म्हणतात. इथं निर्वाणाला दिलं आहे. निर्वाण, निब्बाण. निब्बाण पालीमध्ये म्हणतात, निर्वाण आपल्या भाषेत म्हणतात. 5 बंधनांना तोडून टाकावे. 5 बंधनांना तोडून टाकावे. 5 बंधनाचा त्याग करावा. 5 बंधनावर मात करावी. 5 बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघ तीर्थ म्हणतात. हे भिक्खू, ध्यान कर. प्रमादात राहू नको. आपले चित्त कामोपभोगास रमू देऊ नकोस. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही. ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. प्रज्ञेशिवाय म्हणजे शहाणपणाशिवाय, प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही. ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्या जवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष
निर्वाणाच्या जवळ आहे. पहा, निर्वाणा पण जा लागते पण याच्यापाशी प्रज्ञा म्हणते भगवंत. ज्यांच्याजवळ ध्यान आहे ते म्हणते निर्वाणाच्या जवळ आहे. आता हे कोण सांगू शकते कोण जवळ आहे? स्वतः आत्मदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, स्वतः जाणा, स्वतः अनुभवा. आपण किती दूर आहोत? 5 किलोमीटर दूर आहोत का 4 किलोमीटर दूर आहोत का 3 का 2 का 1 किलोमीटर का 100 मीटर, 80 मीटर, 50 मीटर, 40 मीटर? किती मीटर अंतरावर तुम्ही आता निर्वाणापासून असाल तर सांगू नका. सांगसाल तर म्हणा काहीतरी प्रॉब्लेम आहे बा, आहे का नाही? असं होते ना. एखाद्या म्हटलं मी आता बुद्ध झालो. आपण जर म्हटलं मी आता तथागत झालो आहे म्हणून ऐका कोणी झटकला म्हणायचं, स्क्रू काहीतरी ढिले झाले बा. आपण जर म्हटलं मी आता अरहंत झालो आहे, आंध्र इथून चाकू पाहू दे पण बोट कापून अरहंत झाले. एखादा अभ्यासक असं तर असंच करून पाया, आहे का नाही? तर म्हणून का नाही तर हे असं नाही करता येत, असं करू पण नाही. ते हे पद सांगण्याचेच नाही आहे, हे अनुभवाचे आहे. स्वतः अनुभवायचे आहे आणि स्वतः तिकडं जायचं आहे. इथं काय, इथं हे सांगायचं कोणतं असते? मी आता ग्रॅज्युएशन झालो, मी आता MA झालो, वा 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 सत्कार करा. हे सत्काराची बाब आहे. भावचक्र आहे ना, भावचक्रामध्ये सत्कार याचा होते, धम्मामध्ये नाही असतात या बाबी. धम्माच्या मार्गावर जे कोणीही चालतात, मग काश्या वस्त्रधारी म्हणतेगण असो, एखादा उपासक असो, अनुयायी असो, कोणीही धम्माच्या मार्गी जात असेल तर त्याला या लालसेमध्ये नाही पडावं लागत. म्हणजे मान सन्मानाच्या ही लालसेमध्ये जर पडलं धम्माचा अभाव सुरू होऊन जाते. या लालसेमध्ये जर पडलं मान सन्मानाच्या का मी काहीतरी प्राप्त केलं बा, ते धम्माचा अभाव सुरू होऊन जाते. मग अहंकार अंगामध्ये येते, गर्व येते, घमंड येते, आहे का नाही? तर हे जेवढं दूर करता येईल तेवढं उत्तम मंगल आहे. नाही तर बघा तुम्ही सत्कारासाठी भांडणं होते बघा, एकामेकाला फुलं नाही गेले भांडणं होते. मला म्हणते पाणी नाही पाजलं म्हणते शिलेचं, त्याच्यासाठी भांडणं होते, आहे का नाही? विविध गोष्टीसाठी भांडणं होतात, कलह निर्माण होते. म्हणून ह्या धम्मातल्या बारकाव्या इतक्या महत्त्वाच्या आहेत का त्या समजणं फार आवश्यक आहे. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही, ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो. अलौकिक आनंद होतो म्हणते भगवंत, म्हणतात असे. याचा अनुभव स्वतः घ्यावा लागतो. अलौकिक आनंद होतो. तर इथं मला बाबासाहेबांचं एक हे आठवलं. बाबासाहेब असं मी ऐकलं आहे, आता पाहिलं तर नाही म्हणू शकत, तेव्हा मी नव्हतो बापा, आहे का नाही? ऐकलेलं आहे, थोडंसं वाचलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात, म्हणजे असं म्हणतात की बाबासाहेब जेव्हा असं हे सगळे कामं आपल्या समाजाचे करत होते म्हणते, चळवळ, तर बाबासाहेब म्हणतात एकांतवासानं जात होते म्हणते. तिकडे त्यांचं पुण्या साईडनं घर पण आहे बाबासाहेबांचं, बरंच त्याचं गावाचं नाव आहे ते. तर तिकडे बाबासाहेबांचं घर पण आहे. तिकडं एकांतवासानं बाबासाहेब म्हणजे असं चिंतन करत होते का आता बा काय करायला पाहिजे समाजासाठी, कोणतं पाऊल उचलायला पाहिजे, काय काय निर्णय घ्यायला पाहिजे, समाजाला योग्य दिशेकडे कसं घेऊन जाता येईल, चिंतन म्हणून करायचे म्हणते बाबासाहेब एकांतवासाचं. तर ते बाबासाहेब बोधिसत्व होते. तर म्हणून बोधिसत्वाचे ते लक्षण आपल्याला इथं एकांतवासाचे दिसून येतात. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो.
प्रायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियावर ताबा ठेवणे. प्रायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियांवर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे प्रतिमोक्षाचे पालन करणे, ज्यांचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत, अशा थोर मित्राची संगत ठेवणे यांपासून प्रारंभ होतो. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील. भगवंत म्हणतात, आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील, तो आनंद भरात आपल्या दुःखाचा अंत करील. भगवंत म्हणतात अशी, आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील, तो आनंद भरात आपल्या दुःखाचा अंत करील. दुःखाचा अंत म्हणजे दुःख काय? दुःखाचं कारण राग, द्वेष, लोभ, मोह हेच तर आहे. आणि आपण त्याच्यात वारंवार राहतो. अरे आपण भाऊमध्ये आहोत, भावचक्रात आहो ना आपण वारंवार राहतो. त्यांना खूप मोठी संधी भेटली आहे. काशाय वस्त्र धारण केल्यानंतर खूप मोठी संधी आहे. त्या शाळेमध्ये प्रवेश केलेला आहे भगवंताच्या, आणि त्यांच्यापाशी फार मोठी संधी आहे. आणि म्हणून भगवंतांनी हे सांगितलं आहे का बा तुम्ही दुःखातून मुक्त कसे व्हाल, हे भगवंत त्यांना असे सांगून राहिले का तुम्ही असं असं करा, तुम्ही असं असं करसाल, असं असं जगसाल, तर तुम्ही दुःखातून मुक्त होसाल. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील, तो आनंद भरात आपल्या दुःखाचा अंत करील. स्वतःला स्वतःच जागे कर. स्वतःच जागे कर. स्वतःची परीक्षा कर. आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. काय म्हणतात? याच्यापासून आपल्याला पण बोध घ्यायचा आहे, आपल्याला पण लागू होते. हे जेवढं पाळता येईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करावाच लागते. स्वतःच जागे कर. म्हणजे एखाद्या माणसाला जर व्यसन लागलं असं, त्याला काय करावं लागेल? स्वतःला जागा करावं लागेल. दुसरा फक्त सांगा मार्ग सोडणं, राजा सोडणं आहे की नाही? मग तो कधी सोडणं? स्वतःच जागे कर. स्वतःची परीक्षा कर. परीक्षा कर का माझ्यासोबत असं का होऊ राहिलं बा, मला शिव्या का देतात, मला त्रास का होते, मला वेदना का होत आहे. तर म्हणतात भगवंत, मग ते कोणी असो, स्वतःची परीक्षा कर. आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर, कोणाच्याही बाबतीत आत्मरक्षित स्वतःचं रक्षण स्वतः कर. आत्मरक्षित म्हणजे म्हणजे मनरक्षित. आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. भगवंत म्हणतात असे सुखाने राहशील. सगळ्यांच्या बाबतीत आहे असं. जे ह्या पायरीनं चालतात ते सुखाने राहशील असे भगवंत म्हणतात. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे. भगवंत म्हणतात मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे. तो स्वतःच आपली गती आहे. म्हणजे स्वतःच भगवंत म्हणतात मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, स्वतःच आपली गती आहे. का म्हटलं तर असं भगवंतांनी असं? कारण जेव्हा तुम्ही सगळीकडे खचून जाता, कोणी असो, मी कोणताही मनुष्य, जेव्हा एखादा मनुष्य खचून जातो तर त्याला स्वतःशिवाय दुसरा कोणी स्वामी नाही. जवळचे समजून ऐकत नसतील. आता बा हा शेवटचा होता ऐकणारा, हाही मार्ग आहे आता ऐकत नाही बा, मग कोण आहे? मग मनुष्य आत्महत्या का करत होतं? कारण स्वतःला विसरून जातो. त्याला वाटते आता माझे कोणीच नाही. मग इथं ही गोष्ट कामी येते, कारण मनुष्य स्वतःचा आपला स्वामी आहे. त्यानं मग लक्षात ठेवा, मीच माझा स्वामी आहे. मी जर वाईट मार्गे गेलो असेल
याला मीच जबाबदार आहो. आता मला दुरुस्त व्हायचं आहे, मला स्वतःचं स्वामी व्हायचं आहे आणि स्वतःच मला दुरुस्त होऊन हे सगळं परिश्रम सहन करून, हे सगळं मला सहन करून भोगून मला पुढची वाटचाल करायची आहे. त्याला हे ठरवावं लागेल, सगळं सहन करावं लागेल, स्वतःचा स्वामी व्हावं लागेल. जेव्हा तो स्वतःचा स्वामी होईल, निश्चय करण का मला हे सगळं बंदवायचं आहे, मला सुखाच्या धम्माच्या मार्गी लागायचं आहे, तो जिंकला. आणि नाही तर मग संपला. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, कारण मनुष्य स्वतःचा आपला स्वामी आहे, तो स्वतःच आपली गती आहे. गती, त्याला किती गती पार करायची आहे, किती उंची गाठायची आहे, किती प्रगती करायची आहे, तो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो, ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे. जसा व्यापारी जसा एखाद्या इच्छुक घोड्याला काय करते, आपल्या ताब्यात ठेवते, बरोबर त्याला बरोबर नियम लावते. तर भगवंत म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे म्हणते. झोपायचं, आराम करायचा वेळ, आपल्या कर्तव्य पार करायचा वेळ, काय काय करायचं आहे बा, भगवंत म्हणतात का मनुष्याने आपले नियमन करावे. का मी सुखी झालो पाहिजे, मी चांगला झालो पाहिजे, माझी प्रगती झाली पाहिजे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये करायचे असेल त्या त्या क्षेत्रामध्ये, तर यांना स्वतः नियमन करावं म्हणते भगवंत. तो करेल तर त्याची प्रगती होईल. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, भगवंतांनी हे भिक्खूंना सांगितलेलं आहे, संघाला सांगितलेलं आहे. आपण याच्यापासून बोध घेऊन उदाहरणं सांगून राहावं. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो अविकाराचे भय मानतो, जो अविकाराचे भय मानतो, तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो. तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो. जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही. तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो. म्हणजे बा तो सदैवमध्ये निब्बाण सानिध्य अनुभवतो. चिंतनात राहणे आवश्यक आहे, चांगले विचारामध्ये राहणे आवश्यक आहे, तेव्हा सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो असे भगवंत म्हणतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. बुद्धाचे ध्यान विविध प्रकारचे ध्यान असते. 24 तास भगवान बुद्ध डोक्यामध्ये असणे म्हणजे ध्यान. 24 तास भगवान बुद्धाच्या याच्यात रममान राहणे म्हणजे ध्यान. तर हे राहावं लागते. आता ज्यांचं सर्व कर्तव्य आयुष्यातून पूर्ण झालेले आहे, जे आता आपल्या जीर्ण अवस्थेमध्ये पोचलेले आहेत, त्यांची फार मोठी जिम्मेदारी आहे. जीर्ण अवस्थेमध्ये पोचलेले आहेत, जीवनाच्या प्रवासामध्ये पोचलेले आहेत, तर त्यांनी सातत्यानं भगवान बुद्धाचं ध्यान केलं पाहिजे. ध्यान म्हणजे हे पण ध्यान करा जितका तुम्हाला वेळ करता येईल, आणि भगवान बुद्धाचं ध्यान, त्यांचा विचार,
त्यांचं जे सांगणं आहे त्याचं ध्यान, कायानं वाचा चित्तेनं, याचं ध्यान करत राहा. म्हणजे काय होईल, आपल्यापासून कोणाचं मन दुखणार नाही, कोणापासून आपल्याला काही बोलले तर आपलं मन दुखणार नाही, अशी अवस्था प्राप्त करा. ही ध्यान जर करत राहिले, याच्यात जर तुम्ही रममान झाले ना, कोणी जर बोलले ना आपल्याला, तर बोलला इकडं फुलं पडते नशी. तसं भगवंताच्या बाबतीत झालं होतं, आहे का नाही? तिकून बाण येऊ राहिले, इकडं फुलं अंगावर पडले. म्हणजे कायचे बाण? ते रागाचे बाण, द्वेषाचे बाण असे जेव्हा आपल्या अंगावर येतील तर ते फुलं येऊन पडले पाहिजे, अशी अवस्था प्राप्त केली पाहिजे. ते लय महत्त्वाचे आहे यावेळेस. आणि हे जर केलं तर फार त्याचा लाभ होते, फार त्याच्यापासून आपल्याला प्राप्ती होते. म्हणून म्हटलं गेलं आहे, गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात. भगवान बुद्धांचं ध्यान, धम्माचं ध्यान, संघाचं ध्यान करत राहा. ध्यानात मग्न होऊन जा. ही बाब फार उत्तम मंगल आहे. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्व शरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात. म्हटलं गेलेलं आहे, गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्व शरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात. म्हणजे ध्यान म्हणजे बघायचं ध्यानामध्ये, विचार करायचा ध्यानामध्ये, बोलायचं ध्यानामध्ये, चालायचं ध्यानामध्ये, नाही तर ठोकर लागते. तर भगवंत सांगतात का सगळं तुम्ही सर्व ध्यान करावं, हे असं इथे म्हटलं गेलेलं आहे. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात, त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते. संसार त्याग बिकट आहे. आता काय म्हटलं गेलेलं आहे, संसार त्याग बिकट आहे. संसारोपभोग बिकट आहे. विहारवास बिकट आहे. गृहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने ठेवणे हे दुःखकर आहे. होते का असं? किती टेन्शन राहते प्रत्येक गोष्टीचं, दुःखकर आहे म्हणते. समानतेने ठेवणे हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूंसमोर दुःखच वाढवून ठेवलेले आहे. का म्हटलं असं भगवंतांनी? असं का दुःखच वाढवून ठेवलेले आहे? स्पष्ट लिहिलेलं आहे. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. भगवंतांनी त्यांनी जागृत केलेलं आहे, आरसा दाखवलेला आहे. असं आहे रे बाबा, आता तू तयार हो या जगासोबत लढण्यासाठी. संसार असा आहे, संसार जरी त्याग आपण म्हणतो संसार त्यागणी आहे, तो संसार तसं राहायला लागते ना. मग हे जग असं आहे बा, तुम्हाला आता याच्यासोबत लढणे आहे. लढणे म्हणजे काही शस्त्र घेणे नाही आहे, विचारांची लढाई असते, विचारधारेची. संघर्ष करावा लागेल विचारांचा, प्रवास करावा लागेल विचारांचा, तयार व्हावं लागेल. सगळेच प्रशंसा करणार नाही, सगळेच निंदा करणार नाही.
कोणी निंदा करेल, कोणी प्रशंसा करेल, कमी जास्त होत राहील, हे सर्व सहन कर. प्रशंसा झाली तर झाडावर चढू नको, निंदा झाली तर खड्ड्यात पडू नको. बॅलन्स राहा, स्थिर राहा, असं ते सांगण्याचा आपल्याला प्रयत्न दिसत आहे. ज्याच्या ठिकाणी धम्म श्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. म्हणतात भगवंत, धम्म श्रद्धा असली पाहिजे, शील असलं पाहिजे, आणि ज्यांच्यापाशी 2 बाबी असेल त्याला यश प्राप्त होते, आणि तो सगळी कुठेही गेला तर तो सर्वत्र पूजनीय ठरतो म्हणते. आता पूजा होते असं आहे काय? इथं काय म्हटलं आहे? पूजनीय ठरतो. मग एखाद्या बापा हा तर धम्मश्रद्धा खूप श्रद्धावान आहे, शीलही आहे, प्रगती आहे बा धम्मामध्ये, मग याची हा पूजनीय काऊन नाही बा? असा प्रश्न पडत नाही का त्याला? पूजनीय काऊन नाही बा? तर भगवंत म्हणतात, कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो पूजनीय आहे तो, जर असा आहे तर. पण का नाही? लोक रोगी असतात मग तिथली, जिथं त्याची पूजा होत नाही, त्याचा आदर सत्कार होत नाही, तर कोण रोगी आहे मग? लोक आहे ना अज्ञान त्या ठिकाणातले, आहे का नाही? सर्वच नसतात, पण कोणते राहतात ना अज्ञानी. हां, तर मग ते लोक अज्ञानी धर्मापासून दूर आहेत बिचारे, तर मग त्यांना ते ओळखू शकत नाही. तर ही पात्रता, त्याला मग सगळं हे सहन करावं लागते, आणि मग पुढे अधिक भ्रमण करावं लागते. हा भगवंताचा हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग भगवंतांनी जो सांगितलेला आहे का, हे अशा अडचणी येतात, ह्या सगळ्या बाबीला समजून उमजून पुढे प्रवास करावा लागेल, हे सांगण्याचा इथे प्रयत्न असतो. आणि यापासून आपण काय बोध घ्यायचा? आपणही बोध घेऊन घ्यायचा का आपल्यालासुद्धा हे सगळं सहन करावं लागेल, घरामध्ये, समाजामध्ये, परिवारामध्ये, आहे का नाही? तर मोठं बिकट काम राहते, मोठं कठीण आहे. आता बघा, कधी 4 लेकरं असेल ना, 4 लेकराच्या समजून घ्या, त्याचे 4 लेकराचे लेकरं नातवं, तर मग त्याच्या लाड करण्यामध्ये का नाही बिकटपणा येते. म्हणते मायापुराचा म्हणजे एवढंच लाड केला, त्याचा जास्तच लाड केला, इथंही वाद होते ना, आहे का नाही? म्हणजे का पोरगो नाही का, माय इथं नातू नाही का म्हणते, आहे का नाही? मायापुरात फक्त म्हणते एकच पप्पी घेतली, त्यात जास्तच लाड केला, मायापुराचा लाड कमी केला. इथंही होते बघ ना. आता करावं तर आजीनं करावं काय करा, आजोबानं करावं काय, याच्यासाठी पण हे होते. तर हे म्हणून भगवंतांनी हे सगळं सहन करा म्हणते. हे बिकट आहे समस्या संसारातली, आणि ह्या सगळ्या बाबी म्हणून याच्यासाठी भगवंतांनी शेवटी उत्तर दिलेलं आहे. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. तर इथं आपल्याला काय प्रेरणा आहे? जर असे प्रश्न उपस्थित नाही झाले पाहिजे, तर येणाऱ्या पिढीमध्ये काय पेरावं लागेल? श्रद्धा पेरावं लागेल. काय पेरावं लागेल? शील पेरावं लागेल, पेरणी करावं लागेल याचीवाली, धम्माची पेरणी, धम्मश्रद्धेची पेरणी. त्याच्यासोबत मग धम्म म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये, धम्माची पेरणी करावं लागेल. त्यामध्ये श्रद्धा आली, शील आलं, मैत्री आली, करुणा आली, मुदिता, आनंद आला, हे सगळी धम्माची पेरणी करावं लागेल. आणि तेव्हा कुठं मग आपल्याला चांगलं जगायला भेटेल. नाही केली पेरणी मग त्रास होते, आहे का नाही? त्रास नाही होत का मग पेरणी करा. फक्त आपणच स्वतः पुरतं पेरणी करतो, तिकडं पुढे पेरावं लागते. मग सगळ्यांकडे पेरणी करावी लागते, सर्व ठिकाणी पेरणी करावी लागते. जर ती पेरणी केली धम्माची, तरच का नाही सर्वत्र आनंद निर्माण होतो, सर्वत्र सुख निर्माण होते, सर्वत्र का नाही सुख शांती समाधान निर्माण होते. आणि हे करणं फार आवश्यक आहे. त्यानंतर हां,
आता पुढचा पॅरेग्राफ फार मोठा आहे, हा आपण उद्याला घेऊया. तर इथेच थांबतो. सात सात सात